तर सरकार शेतकऱ्यांना कधी कर्जमुक्त करणार असा सवाल विचारलाय विजय वडेट्टीवारांनी। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा असं विजय वडेट्टीवार म्हणतात। देवेंद्र फडणवीसांनी सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं, अशी देखील आठवण त्यांनी बोलून दाखवली आहे। तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणार, कर्जमुक्ती देणार ही घोषणा आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये महायुतीने दिलेली आहे। आम्हाला पहिल्यांदा या मंत्रिमंडळ तुम्ही नागपुरात करा, मुंबईत करा, तुम्ही मंत्रिमंडळाची चिंता करत बसा, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। आम्हाला सरकार आलेला आहे, तुमचं लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे। आता सोयाबीनला भाव कधी देताय, कापसाला भाव कधी देताय आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी करताय, याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे आहे आणि त्याच्यावर आमचा सरकारकडे आमचा प्रश्न आहे। हे पण लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार आणि शेतकऱ्याचे पूर्णपणे 7/12 कोरा करणार अशा प्रकारचं वचन, आश्वासन, जाहीरनामा भारतीय जनता पार्टी आणि बाकीच्या लोकांनी काढलेला आहे। त्याची पूर्तता करा, परंतु त्याची पूर्तता करत असताना जुने सुद्धा अजून 2017-18च्या कर्जमाफीतले सुद्धा अनेक रक्कम बाकी आहे, ती सुद्धा द्या। प्रोत्साहन अनुदान दिलं पाहिजे, या सुद्धा मागण्या निश्चित अधिवेशनात